सो गाईज फायनली स्वामींनी आज्ञा केली आहे आणि चाललो आहे स्वामींच्या भेटीला अक्कलकोटला. चला. सकाळ सकाळ पोचलो सीएसटी स्टेशनला. सीएसटी स्टेशनला पोचल्यावर आमच्या मॅडम तिथे माझी वाटच बघत होत्या. लगेचच पोचलो ईव्हीएम मशीनकडे आणि ईव्हीएम मशीनमधून उद्यान एक्सप्रेसच्या 2 तिकीट काढल्या. तिकीट जास्त नव्हती, 320 रुपये फक्त आणि कम्फर्टेबल. लगेचच जाऊन ट्रेन लागलेली त्याच्यामध्ये जाऊन आम्ही बसलो. जाग्यावरून ट्रेन सुटल्या कारणाने आम्हाला विंडो सीट मिळाली आणि बऱ्यापैकी खालीच ट्रेन मिळाली. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत पहिल्यांदा थोडासा पेटपूजन केलं. पोटाची पूजा झाल्यानंतर खंडाळ्याचं नयनरम्य दृश्य पाहत पाहत चिल्यापिल्ल्यांना कॉल केला. चिलीपिल्ली रागावलीच होती, कारण त्यांना न सांगताच आम्ही समर्थांच्या भेटीसाठी निघालेलो होतो. त्यांच्याशी आम्ही कट्टी घेऊन पुढे बघता बघता पोचलो सोलापूर स्टेशनला. सोलापूर स्टेशनचं दर्शन घेऊन लगेचच पोचलो आम्ही स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला. गेल्यानंतर खूपच आनंद आणि सुखदायी प्रवास आमचा झाला होता. खूप सुंदर वाटलं स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीत पदार्पण करून. लगेचच बाहेर जाऊन आम्ही 40 रुपये प्रति सीट प्रमाणे या ऑटो रिक्षा पकडल्या आणि पोचलो स्वामी समर्थांच्या समाधी मंदिराकडे. तिथे गेल्यानंतर वटवृक्षाकडे पहिल्यांदा आम्ही हे गंधक लावलं. गंधक लावून लगेच स्वामींच्या सुंदर सुंदर मूर्ती पाहत पाहत निघालो आम्ही वटवृक्ष मंदिराकडे. पहिल्यांदा पूजेची थाळी घेतली आणि बाहेरूनच स्वामी समर्थांचं दर्शन LCDवर घेतलं. लगेचच आतमध्ये प्रवेश केला आणि वटवृक्षाकडे गेल्यानंतरचा आनंद हा काही वेगळाच होता. आतमध्ये फोटोग्राफी मनाई होती, त्यामुळे आम्ही जास्त आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करू शकलो नाही, परंतु बाहेरचा नजारा आहे. खूप सुंदर वाटत होतं स्वामींची प्रतिमा पाहून आणि तिथे बनवलेला सगळा जो माहोल होता खूप सुंदर होता. श्री स्वामी समर्थांचा जप करत करत आम्ही तिथल्या दर्शनाचा लाभ घेतला आणि त्याच दर्शनाचा लाभ तुम्हालाही देत आहोत. हे पंचमुखी 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनवलेली स्वामींची प्रतिमा. बाहेर अन्न छत्रालयाकडे ही स्वामींची मोठी प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, तसेच भक्तनिवासस्थानी ही स्वामींची सुंदर अशी प्रतिमा. त्याच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत, त्यांची घोड्यावरची सुंदर प्रतिमा आणि मावळे यांची प्रतिमा. सगळ्यांचं दर्शन घेत आम्ही पोचलो स्वामी समर्थांच्या समाधी मठाकडे. चोळप्पा महाराजांच्या बाहेरच हे मठ आहे. बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही लगेचच परतीच्या प्रवासाला निघालो. श्री स्वामी समर्थ.